त्यानंतर बघूयात राजकीय बातम्या। काका पुतण्याचं नातं काँग्रेसला धार्जिण, राजकारणामुळे व्यक्तिगत नातं तोडू नये, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर ज्या परिवारामध्ये अविश्वास तिथं काका पुतण्याचं भांडण होणारच, पटोलेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जिन दिसतंय। राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये। ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल इथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता। त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही, म्हणून एकजूट आहे। अशोक चव्हाण आपली सत्ता आल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परत येतील, बाळासाहेब थोरातांचा आशावाद। तर दिल्लीच्या सांगण्यावरून विखे पाटलांसोबत तडजोड करावी लागल्याची खंत केली व्यक्त। ये अशोकराव चौहान गए लेकिन वापस आएंगे कांग्रेस में, तो वो बहुत खुश हो गया। अच्छा आएंगे, तो मैंने बोल दिया अभी नहीं आपकी सत्ता आने पर। ये हिस्ट्री है, हिस्ट्री इतिहास है। आज विलासराव देशमुख असते तर कुणाची पक्ष फोडायची हिंमत झाली नसती, विश्वजित कदमांचं वक्तव्य। अमित देशमुख तुम्ही पुढाकार घ्या, मी आणि सतेज पाटील कायम तुमच्या सोबत, कदमांचं आश्वासन। आजही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष फोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची, एवढं या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो। नगरविकास खात्यासाठी शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, आदित्य ठाकरेंचा खुलासा। तर अनेक मंत्रिपदं दिली तरी निर्लज्जपणे पक्ष चोरक ठरवून विश्वासघात केला, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। हे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही साहेब तुमचा विश्वास नाही, मी राजीनामा देतो, मी असं करतो। अरे मी बोललो जाऊ देव, तुम्ही ठेवा ते कॉप तुमचं, तुम्हाला लक लाभो। राज्यात एकही नवा उद्योग आला नाही, उलट राज्यातील एक गोष्ट गुजरातला चालली आहे। ठाणे आणि मंत्रालयही थोड्या दिवसांनी गुजरातला पाठवतील, आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। मला हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, चांगलं काम केलं असेल लोक तुम्हाला स्वीकार करतील, आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभा राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे। भाजपनं 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न। एक टीम पक्ष फोडते तर एक टीम कुटुंब फोडते, आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा। 2022 मध्ये भाजपाने शिवसेना तोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। एक टीम पक्ष फोडतायत, एक परिवार फोडला, पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का? आपण हा विचार करा। हिम्मत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघातून लढेन, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचं शिंदेंना खुलं आव्हान। चला हिम्मत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, चांगलं काम केलं असेल लोक तुम्हाला स्वीकार करतील, आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभा राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे। चिपळूणमधील राडा प्रकरणी पोलिसांकडून 8 जणांना अटक, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई। सर्व आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या शरद पवारांकडून भेटीगाठी, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कुणाल जाचकांची पवारांसोबत भेट।